टीव्ही नेक्स्ट मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं संदीप स्वागत करतो. एक चार ओळी आहेत आणि त्या ओळींमध्ये असं म्हटलंय की जेव्हा सगळ्याच गोष्टी मला अशक्य वाटतील त्यावेळेस त्या गोष्टी शक्य करण्यासाठी माझी धडपड सुरू असेल. ज्यावेळेस माझे हात आणि पाय गळालेत असं वाटतील त्यावेळेस मला साद घालणारी एव्हरेस्ट आहे, त्या एव्हरेस्ट वरती मला धावायचं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं, कारण या कोल्हापूरच्या मातीमध्ये असा काही गुण आहे की तो गुण आपल्याला या गोष्टी किंवा ज्या ओळी मी तुम्हाला सांगितल्या त्या कृतीमध्ये आणण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रोत्साहन देतात. या कोल्हापूरच्या पोरी जगात भारी असं म्हटलं जातं. त्याचे अनेक कारण आहेत आणि त्यातलं एक कारण म्हणजे नुकत्याच संपलेल्या 25व्या पॅरा चॅम्पियनशिप मध्ये कोल्हापूरची रिया सचिन पाटील हिनं 3 गोल्ड मेडल मिळवले आणि हे काय तिची पहिलीच वेळ नाही का. याच्या अगोदर सुद्धा तिनं 18 अशा पद्धतीचे गोल्ड मेडल मिळवलेले आहेत आणि विशेष म्हणजे सलग 3दा ती नॅशनलची द बेस्ट स्विमर म्हणून तिनं किताब पटकावला आहे. ती कोल्हापूरची आहे. आज तिच्या संपूर्ण तिच्या प्रवासाबद्दल तिला थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. तिच्या या प्रवासाबद्दल काय संघर्ष आहेत, काय आव्हान आहेत हे सुद्धा तिच्या कुटुंबियांकडून आज जाणून घेऊ. तर चला माझ्यासोबत गप्पा मारूया आपण पाटील कुटुंबियांच्या आणि विशेष प्रकारे रियाशी. तुम्हा सगळ्यांचं या टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये स्वागत. रिया, तुझं सर्वप्रथम कौतुक आणि आम्हाला अभिमान आहे की तू कोल्हापूरची आहेस आणि तू बेस्ट स्विमर म्हणून यावेळेस तुला हैदराबाद मध्ये एक ट्रॉफी मिळाली आणि गोल्ड मेडल सुद्धा तुला मिळाले, त्याबद्दल तुझं अभिनंदन. मॅडम, हा जो काही हैदराबादचा 25वा जी चॅम्पियनशिप झाली हा काय नेमका प्रकार आहे, त्यानंतर मग तिच्या प्रवासाकडे आपण पहिल्यांदा इथे स्टेट असते, आपल्या महाराष्ट्र असोसिएशन पॅरा असोसिएशन घेतं. तिथं क्वालिफाईड टायमिंग दिलं तरच आपण नॅशनल साठी सिलेक्ट होतो. मग यावेळची स्टेट झाली औरंगाबाद मध्ये आणि तिथून रिया सिलेक्ट झाली आणि आता हैदराबाद मध्ये 25वी स्विमिंग पॅरा नॅशनल होती. तिथं तिनं पार्टिसिपेट करून हे 3 गोल्ड आणि बेस्ट स्विमरचा किताब पटकवलाय. कोणकोणत्या 3 प्रकारामध्ये तिला गोल्ड भेटलं? तिला 50 मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर बॅक स्ट्रोक आणि 100 मीटर फ्री स्टाईल मध्ये गोल्ड मिळाले. मी सुरुवातीला ज्या पद्धतीने म्हणालो की त्या पद्धतीने ही काही तिची पहिली वेळ नाही, याच्याही अगोदर तिने एक अशा पद्धतीचे गोल्ड मिळालेले आहेत आणि बेस्ट स्विमरचा किताब सुद्धा पटकवला. याच्या अगोदर कोणकोणत्या स्पर्धामध्ये आणि कुठं कुठं तिने भेटलं? यावेळी तिला मागच्या वेळी गोव्यामध्ये 3 गोल्ड मेडल मिळाले नॅशनल चॅम्पियनशिप मध्येच. परत ग्वाल्हेर मध्ये तिला 3 गोल्ड मेडल आणि बेस्ट पॅरा स्विमिंग आणि उदयपूर मध्ये तिला 3 गोल्ड मेडल बेस्ट पॅरा स्विमर आणि 2 वेळा उदयपूर मध्ये बेस्ट स्विमर आणि 3 तिचे गोल्ड मेडल. आतापर्यंत तिनं जवळजवळ 18 गोल्ड मेडल मिळवले आहेत. वयाच्या जवळजवळ 2017 पासून ती नॅशनल खेळते, तर तेव्हापासून तिला ते मेडल तिने मिळवलेत, पटकावलेत आणि तिनं बेस्ट म्हणजे तिचं टायमिंग इम्प्रूव्ह केलंय. प्रत्येक नॅशनल मध्ये तिनं जवळ 7-8 सेकंद कमी केलेले आहेत, म्हणजे तिची इम्प्रूव्हमेंट चांगली चालू आहे. तुम्ही आता टायमिंगच्या विषयी बोललात. ज्यावेळेस आम्ही गुगलवरची सर्च वगैरे करतो तर नॅशनल रेकॉर्ड सुद्धा तिच्या नावावरती. कुठले नॅशनल रेकॉर्ड आहेत तिचे? आता 100 मीटर फ्री स्टाईलचा तिच्या नावे रेकॉर्ड आहे, 50 मीटर फ्री स्टाईल आणि 50 मीटर बॅकस्ट्रोकचा मागच्या वर्षीचा तिचा नॅशनल रेकॉर्ड जो आहे तो तिने ह्या वर्षी ब्रेक केलेला आहे, म्हणजे तो पण आता तिच्याच नावे होणार आहे. या कसं वाटतं तुला हे सगळे ट्रॉफी मिळाल्यानंतर, मेडल्स मिळाल्यानंतर? अच्छा, कशामध्ये तुला मिळाले हे सगळे मेडल्स? कशामध्ये मिळालं तुला सांग? कशामध्ये मिळालं? स्विमिंग मध्ये मिळालं. व्हेरी गुड. तुला अजून पुढे जायचंय, अजून स्विमिंग करायचंय? नॅशनल साठी खेळायचंय, इंडियासाठी खेळायचंय तुला? तू खूप छान प्रॅक्टिस करतेस. ओके. तर रियाची प्रॅक्टिस विषयी ती कदाचित तिला काही गोष्टींची मर्यादा असल्यामुळे ती बोलू शकत नाही, पण तिची प्रॅक्टिसची सुरुवात किंवा कसं दिवसभराचं शेड्यूल असतं? रिया सकाळी 5 वाजता उठते. 5 नंतर 5:30 पावणे 6 आम्ही घरातून बाहेर पडतो. 6 ते 8 तिचं सागर पाटील जलतरण सरावामध्ये प्रॅक्टिस असतं. ते 8:30 पर्यंत तिथे सगळं तिचं चेंजिंग, डाएट वगैरे ते सगळं झालं की घरी येऊन नाश्ता करून ती 9:30 ते 10:30 परत तिचं फिटनेस असतं.
तिथं जिमला जाते. आता तिचं जिम सुरू केलं. पहिल्यांदा तिचे काशीनाथ भिसे सर आहेत फिटनेसचे. ते पहिला तेवढं तिचं स्ट्रेंथ नव्हती, त्यामुळे तिला फक्त चालवणे, ग्राउंडवर तिचे आम्ही फिटनेस घेत होतो. आता तिची जरा स्ट्रेंथ वाढली आहे, त्यामुळे सरांनी तिचं जिम सुरू केलंय आणि आता ती वेट्स वगैरे पण करायला लागली. त्याच्यानंतर 10:30-11ला आली की विद्यापीठ स्कूलला आहे ती, आता 10वीला आहे. तिथं ती 11 ते 1:30 जाते. शाळेने पण आम्हाला खूप सपोर्ट केलाय. ते 1:30 वाजता सोडतात, तिला परमिशन देतात. मग घरी येऊन 1 तास झोपून परत 4 ते 6 ती विपग्योरला स्मिता महाकवे मॅडम आहे, त्यांच्याकडे ती ट्रेनिंगला परत स्विमिंगला जाते. घरी येऊन 7-7:30ला जेवून 9ला झोपायचं. हो, रोजचं. खरं म्हणजे आता आम्ही हे पाहतोय की ती नॅशनल मध्ये रेकॉर्ड्स करते, बेस्ट स्विमरचे अवॉर्ड्स तिला भेटत आहेत, गोल्ड मेडल मिळतात. पण तो हा प्रवास इतका सोपा नाही. त्याच्या मागे खूप संघर्ष आहे, त्याच्या मागे एक जिद्द आहे, त्याच्या मागे कोणतरी इन्स्पिरेशनल असावं लागतं. त्याशिवाय हा प्रवास नाही होऊ शकत. तिचा पहिला टप्पा म्हणजे जिथं तुम्हाला कळालं की ते एक स्पेशल चाइल्ड आहे, ते कधी कळालं, काय वय होतं आणि कसं वाटलं की नाही तिला आपण एक नाही त्या गोष्टीसाठी म्हणजे स्विमिंगसाठीच आपण तिला पुढे घेऊ? पहिल्यांदा रियाचा जन्म झाला तेव्हा 2 महिन्यात तिने मान धरली. म्हणजे नॉर्मल मुलांसारखंच होतं, त्यामुळे आणि दिसायला पण काही वेगळी नव्हती रिया, त्यामुळे आम्हाला तसा फरक जाणवला नाही. नंतर ती पालथी पण पडली 4-5 महिन्यात. जे काय माइलस्टोन होते त्या वयाचे ते तिनं केले. खरं ती पुढे सरकत नव्हती. परत उभा केलं की मुलगा कसा वर चढतो बाळ आपल्या अंगावर, तसं ती करत नव्हती. ती अशी बसायची. तर तिच्या आजीला ते जाणवलं. मग ते आजीने आम्हाला सांगितलं काहीतरी रियाच्यात आहे. मग मी आजी आणि तिघीच गेलेलो आम्ही. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं आपण न्यूरोलॉजिस्टला दाखवून बघूया, रियाच्यात माइलस्टोन मध्ये जरा फरक वाटायला लागला. मग तेव्हा आम्हाला कळालं की ती सेरेब्रल पाल्सी आहे, म्हणजे मेंदूचा जरासा भाग तिचा डॅमेज झालेला आहे आणि त्यामुळे जो डॅमेज झालाय त्यामध्ये तिचा बॅलन्स आणि स्पीच हा भाग तिचा डॅमेज झालेला आहे. मग तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तिला फिजिओथेरपी तुम्ही सुरू करायची. वयाच्या 11व्या महिन्याला आम्हाला कळालं. म्हणजे जवळजवळ तेव्हापासून 2ऱ्या दिवसापासून मी तिची फिजिओथेरपी सुरू केली, समजलं तेव्हा. त्याच्यानंतर अजून तरी तिचा व्यायाम बंद नाहीये, इतके वर्ष झाले तरी काही ना काहीतरी तिचं वेगवेगळं सेशन चालूच असतं. त्याच्यानंतर कळालं तिच्या फिजिओथेरपीसाठी मी पुण्याला शिफ्ट झाले 3 वर्ष. तिथं कळालं मला की वॉटर थेरपी असते ह्या मुलांसाठी, की पाण्यामध्ये आपोआप पाणी धरलं जातं ना मुलांना, म्हणजे हे चालतात. रियाच्या बाबतीमध्ये असं होतं का की सुरुवातीला चालत असताना तिचा तोल जायचा किंवा नाही काय चॅलेंजेस होते? रिया बसलीच नाही, बसायचीच नाही. असं बसली की पडायची. आपण टर्न व्हायच्या आधी रिया पडायची. त्यामुळे तिला बसता येत नव्हतं, उभारता येत नव्हतं. नंतर मग ते असं कळालं की फिजिओथेरपीनी होईल. मग फिजिओथेरपीनी ती जरा बसायला लागली, म्हणजे थोडा 1-5 मिनिट उशा लावून आम्ही तिला ठेवत होतो. मग फिजिओथेरपीने ते फरक पडायला लागले, जाणवायला लागले. मग नंतर पुण्यात गेल्यावर कळालं की वॉटर थेरपीमध्ये ती चालू शकेल पाण्यामध्ये. मग डेक्कन जिमखान्याला मी तिला घेऊन गेले. तिथले सर तिला जवळजवळ वर्षभर तिला नुसते चालवतच होते, रॉडला धरून नुसतं चालायचं तासभर. मला असं वाटायचं की हिला कधी स्विमिंग शिकवतायत, का शिकवत नाहीत, वेळ वाया घालवा लागली. म्हणजे आपल्याला असं वाटतं की वेळ जातोय. खरं त्यांनी एकदा सुद्धा तिला स्विमिंगचं काही शिकवलं नाही. 1 ते 1.5 वर्ष फक्त ती पाण्यात चालतच होती. म्हणजे तिच्या पायातच स्ट्रेंथ नव्हती तेवढी. त्यानंतर तिची स्ट्रेंथ आली, त्यांनी जरा तिचं स्विमिंग मग सुरू केलं. त्याच्यानंतर आम्हाला तिथं जसे पेरेंट्स, अशा मुलांचे पण पेरेंट्स यायचे तिथे स्विमिंगला, वॉटर थेरपी. तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्यांच्यासाठी गेम्स पण असतात. तोपर्यंत काहीच नाही. मी फक्त एक्सरसाइज म्हणून तिला पाण्यात नेत होते, वॉटर थेरपीसाठी फक्त नेत होते. मग तिथे कळालं की कोल्हापुरात पण आहेत अशी मुलं आणि शिकवतात. मग कोरोना नंतर मी इकडे शिफ्ट झाले. मग इथं आम्ही बघितलं, इथं कळालं की असे स्पोर्ट्स असतात, ह्या मुलांना चांगलं चान्स आहे. म्हणजे शिक्षण नाही तर काहीतरी स्पोर्ट्स मध्ये तरी हे करिअर करू शकतात. मग आम्ही तसे कोच केले, कोचकडे गेलो.
त्यांनी सांगितलं हा असतात गेम्स, आपण प्रॅक्टिस सुरू करूया. तर रिया करायला लागली. ती ऐकत होती, हट्टी पण तशीच असतात ही मुलं, ऐकत नाहीत अजिबात, पाहिजे म्हणजे पाहिजे. ते तसा हळूहळू स्वभाव पण तिचा चेंज होत गेला, हट्टीपणा आता कमी झालाय आणि आता प्रॅक्टिस चांगली चालू आहे. परत नंतर नॅशनल स्टेटला गेलो आम्ही, क्लासिफिकेशन झालंय. ह्यांचे क्लासिफिकेशन पण S1 to S14 असे असतात. रियाचं क्लासिफिकेशन आहे S5 मध्ये आणि S14 म्हणजे डाऊन सिंड्रोम वाले सगळी मुलं ही त्या लेवलला ह्यांचं कॉम्पिटिशन त्या लेवलला होत असतं. रिया, कुठं शिकतेस तू आता? कोणत्या स्कूल मध्ये आहेस तू? काय नाव आहे स्कूलचं? स्कूलचं नाव विद्यापीठ. अच्छा, विद्यापीठ मध्ये आणि विब्योरला शिकतेस. कोणत्या स्टँडर्ड मध्ये शिकतेस? कितवीला आहेस तू? 10वीला आहेस. अच्छा, तू आता स्विमिंग किती वेळ करतेस तू स्विमिंग? किती? 1.5 तास. सकाळी 1.5 तास, दुपारी 1.5 तास ना. बापरे, तुला कंटाळा येत नाही स्विमिंग करताना? नाही कंटाळा येत? आवडतं पाण्यामध्ये पोहायला तुला? अच्छा, जवळपास 1.5 तासाचा हा तिचं म्हणजे दिवसभराचं हे सगळं ट्रेनिंग आहे. शाळेमध्ये ती जाते आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ज्यावेळेस पहिल्यांदा ती कुठली तरी स्पर्धा खेळली असेल त्यावेळेस तिला स्पर्धेसाठी, म्हणजे आता आपण बघतोय की ती बेस्ट स्विमर म्हणून समोर येते, पण त्यावेळेस असं कधी ठरवलं होतं की हिला याच करिअर मध्ये करायचं की बाकीच्या स्पर्धा आहेत, ठीक आहे आपल्याला काहीतरी एक तिच्यासाठी काहीतरी करावं म्हणून आपण पाठवावं? काय होतं तो प्रसंग? नाही, तेव्हा क्लासिफिकेशनला गेलो आम्ही स्टेटच्या, तर तिथे झालं तिचं क्लासिफिकेशन. स्पर्धा पण जिंकली तिनं, चांगलं केली. म्हणजे 25 मीटरचं होतं ते पहिल्यांदा, 50 मीटर नव्हतं तेव्हा तिथं स्विमिंग. 25 मीटरचं तिनं येऊन जाऊन ते केलं. तेव्हा असं वाटलं की नाही, आपण हिच्यामध्ये काहीतरी आहेत, गुण आहेत स्पोर्ट्समनचे, त्यामुळे आपण हिला स्पोर्ट्समध्ये घालूया. तशी हिची मोठी बहीण पण टेनिस तेव्हा खेळत होती पुण्यामध्ये, त्यामुळे तिला हे माहित होतं की मेडल मिळणे म्हणजे दीदीला मिळतायत म्हणजे आपल्याला पण काहीतरी मिळायला पाहिजे, हे तिला सारखं वाटत होतं. त्यामुळे ती तिच्याकडे बघून पण जास्त सहजपणे ती स्पोर्ट्सच्या करिअर मध्ये आली. म्हणजे मला तेवढा त्रास झाला नाही तिला असं काहीतरी शिकवायचं की मॅच आहे तुला करायचंय. त्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीकडे बघून बघून ती भरपूर शिकली. ती चांगली फॉलोअर आहे. म्हणजे कोण पण नॉर्मल मुलं कशी खेळतात ना तसं ती बघते आणि घरी येऊन ती तिच्या भावली बरोबर तसं खेळत असते. म्हणजे ती फॉलो खूप बघत असते. आता नॉर्मल स्कूलमध्ये पण जाते, विद्यापीठ स्कूलमध्ये, ती ते बघत असते ती मुलं कशी करतात आणि ते घरी येऊन ती रिपीट करत असते. तिथं काही करत नाही, लाजते ती, तर तेच ती घरी येऊन रिपीट करत असते. पहिलं मेडल कोणत्या स्पर्धेत जिंकलं? काय अनुभव होता? पहिला मेडल नॅशनलला जयपूर मध्ये जिंकलं तिनं. त्यावेळी आम्हाला फार आनंद झालेला. नाही मेडल वगैरे मिळेल हे तर काहीच नाही, आम्हाला असं वाटत होतं की ती कम्प्लीट करेल की नाही 50 मीटर. तर आणि तेव्हा पण कसं 300-350 मुलं असतात नॅशनलला. ह्यावेळी तर 560 जण होती. आता खूप पेरेंट्सना कळायला लागलंय, खूप जण बाहेर म्हणजे घेऊन यायला लागले. त्यावेळी जरा कमी होतं, 300 मुलं होती. तेव्हा ते बघूनच आम्ही घाबरलो होतो की आपण बसू की नाही. तर नाही, तिनं मस्तपैकी तेव्हा तिनं 5 मिनिट लावले. म्हणजे 50 मीटर करायला 5 मिनिट 15 सेकंद लावले. तेच आता तिनं 1 मिनिट 28 सेकंदवर आणलेलं आहे. 5 मिनिटावरून आता 1 मिनिट. 1 मिनिट 28 सेकंदावर तिनं आणलेला आहे तिच्या टायमिंग मध्ये. त्यावेळेस बाबा होते सांगती? हो बाबा, हो बाबा, मी नसले तरी चालतं तिला, बाबा पाहिजे. तुझ्यावर पप्पा असतात सांगती? बाबा असतात? कोण आवडतं जास्त, बाबा की मम्मी? बाबा पाहिजे. अच्छा, बाबा तुझ्यावर येतात प्रॅक्टिसला वगैरे किंवा तुझे कॉम्पिटिशन असल्यानंतर? अच्छा, मग पहिल्यांदा तुला मेडल मिळाल्यानंतर मम्मीकडे देतेस, आजीकडे देतेस, बाबांकडे देतेस, कोणाला देतेस तू पहिलं मेडल? बाबांकडे देतेस. खरं म्हणजे हे एक तिच्यासाठी खूप इन्स्पिरेशनल आहे. बाबा कशा पद्धतीने एफर्ट्स घेतात तिच्यासाठी?
बाबा तर पूर्णपणे तिच्यातच असतात. तिचे स्विमिंगचे व्हिडिओ बघणे, एशियनचं रँकिंग. मी फक्त तिला खाणं देणे, वेळेवर खाणं देणे आणि तिचं काय ड्रेस हे आहे. बाबांचं सगळं स्पोर्ट्सला काय काय लागतं, कसं लागतं, कुठे डायटिशियन, डाएट कसं घ्यायचं, फिटनेस कसा पाहिजे, काय कमी पडतंय, हे सगळं बाबांचं काम. आणि ती माझं काहीच ऐकत नाही, म्हणजे खरं सांगते. म्हणजे स्विमिंग पूलवर जर मी म्हटलं कमॉन रिया कमॉन, तर ती काही करणार नाही. आणि नुसतं बाबांनी नुसतं रिया चल असं जरी म्हटलं तर ती पुढे जाते. म्हणजे ती डॅडीज गर्ल असल्यासारखी आहे. हे सगळं सांगत असताना मला दंगल पिक्चर बरोबर आहे. आम्ही पण तसंच म्हणतो. हा प्रवास जो आहे, एक आई म्हणून ज्यावेळेस सुरुवातीला कळालं की आपली ही मुलगी एक स्पेशल चाइल्ड आहे, इतर मुलांसारखी ती नॉर्मल पद्धतीनं राहत नाही, त्यावेळेस एक तो संघर्ष, तो एक कॉन्फ्लिक्ट राहतो की बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये तो क्वेश्चन येतो की आपल्याच वाट्याला हे काय यावं. आता ह्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं की ठीक आहे, काय आहे ते आपण स्वीकारले. पण त्यावेळेसचे जे चॅलेंजेस होते लाईक अ मेंटली, कशा पद्धतीने तुम्ही ते हँडल केलंय का? मला जेव्हा ज्या दिवशी कळालं की ही सेरेब्रल पाल्सी आहे आणि हिला फिजिओथेरपी लावायची, त्या दिवशी मी लगेच फिजिओथेरपिस्ट कडे गेले. म्हणजे वाट पण बघितली नाही की आपण उद्या जाऊया वगैरे. मी डोक्यात घेतलं हा आता हे आहे तर हे आपण स्वीकारायचंय आणि आपण पुढे जायचंय. मग असं का झालं हा माझ्या डोक्यात विचारच आला नाही. आणि मी अजूनही म्हणते की ती चालली नाही तरी चालेल, खरं मी प्रयत्न करत राहणार. मी तिच्याकडून अपेक्षा करत नाही, कारण तिला जर जमत नसेल ती गोष्ट तर आपण तिला फोर्स का करायची. ती करते हे तिचं कौतुक आहे. खरं माझ्या मनात असं नाहीये की तिनं चालायलाच पाहिजे. फक्त मी प्रयत्न करत राहणार. खरं ती खूप करते, म्हणजे हॅट्स ऑफ आहे तिला, एवढं करते. खरंच हॅट्स ऑफ आहे तिच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी. आणि ती फक्त आता पाटलांची मुलगी म्हणून ओळखली जात नाही, ती कोल्हापूरची. म्हणजे ज्यावेळेस आम्ही वर्तमानपत्रांमध्ये किंवा आमच्या मीडियामध्ये बातम्या वाचतो त्यावेळेस तोच हेडिंग असते की कोल्हापूरच्या पोरीनं डंका वाजवला, रियाचा डंका रियानं केला. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. एक आई म्हणून, वडील म्हणून तर ही मोठी गोष्ट आहे. कदाचित काही फॅमिलीज मध्ये अशा मुली असू शकतात, मुलं असू शकतात. काय सांगाल तुम्ही त्यांना? ऍक्च्युली मी आता बघितले खूप पेरेंट्स आहेत, त्यांना सगळ्यांना वाटतं की आपले मुलं करायला पाहिजे, ते पण तेवढे कष्ट करतात. खरं या गोष्टी सगळ्या मॅटर करतात की तुम्ही फुल वेळ द्यायला पाहिजे या मुलांना. पैसा मॅटर करतो, सगळ्या गोष्टी हे करून ना की म्हणजे एक संयम महत्वाचा आहे की होणार आहे, फक्त वेळ लागणार आहे. तिला शिकवायला मला 4 वर्ष लागली. स्पीच थेरपिस्टच्या मॅडम तिला घ्यायच्या, तर अर्धा ते 45 मिनिटाचं सेशन असतं. तर त्यांना 1 सेकंद घेतलं, रिया 1 सेकंद बसली की त्या खुश व्हायच्या की आज रिया माझ्याबरोबर 1 सेकंद बसली किंवा 1 मिनिट बसली. पहिले तर आम्ही 1 मिनिट 2 मिनिट बसली म्हणजे हा आज रियाने चांगलं सेशन दिलं असं म्हणत होतो. आणि नंतर ती 3-3 तास तिथे बसायला लागली. म्हणजे त्यांनी पण खूप कष्ट, सगळेच कष्ट करतात. मेन खरं ह्यात संयम फार आहे की असं नाही की ती आज जॉईन केलंय म्हणजे तिनं द्यायलाच पाहिजे असं नाहीये. त्यामुळे ह्यात संयम, सराव, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की आई वडिलांनी प्रश्न त्यासाठीच विचारला की एखादं बाळ आपल्या स्पेशल आहे आपल्याला कळाल्यानंतर आपल्या बऱ्याच वेळेस म्हणजे नशिबाला दोष देतात, घरातले बाहेरचे काय म्हणतील किंवा आपण त्यांना इंट्रोड्यूस करूया की नको बाहेरच्यांना, कशाला आपल्या मुलीचं व्यंग आपण दाखवावं मेन. तर मला तसं जाणवत नाही, मी उलट तिला बाहेर नेते. इव्हन आमची फॅमिलीच तशी मेन, मला नशिबाने फॅमिली पण तशी मिळाली की सगळेजण प्रियाच्या बर्थडेला येतात. इतके वर्ष झालं, 17 वर्ष झालं आता तिचा 17वा बर्थडे. खरं एक आमचा सण असतो रियाचा बर्थडे, म्हणजे सगळे तिचे भाऊ बहीण सगळे सुट्टी काढून अजूनही तिच्या बर्थडेला येतात म्हणजे येतात. म्हणजे आणि ते तिच्या बर्थडेला आम्ही कुणाला बोलवत नाही, तिचे फ्रेंड फक्त. म्हणजे हे जे स्विमिंगचे वगैरे आहेत ना तिचे फ्रेंड्स आणि
पॅरेंट्स एवढेच असतात, बाकी फॅमिली मेंबर असे कोणी नसतात. आणि हे सगळे तिचे फॅमिली मेंबर त्या मुलांना खेळवत असतात. म्हणजे त्याचं कौतुक वाटतं की फॅमिली पण आम्हाला तशी खूप छान मिळाली, सपोर्टिंग. आता रियासाठी काय ड्रीम्स आहे? म्हणजे आता तुम्ही तर सांगितलं की रिया चालली न चालू, पण मला तिला उभं करायचंय. पण आता एक टप्पा आलाय की ते आता नॅशनल मध्ये चांगले रेकॉर्ड्स करते, बेस्ट स्विमर म्हणून आता लोकांच्या समोर येते. पुढे काय एक ड्रीम असतं ऍज अ खेळाडू म्हणून विचारतो. ऍज अ खेळाडू आता आम्ही तिला इंटरनॅशनलला न्यायचा विचार करतोय आणि त्याच्यासाठी काय लागेल ते आम्ही सगळं करणार आहे. आणि तिचं नाव यायला पाहिजे हे एवढंच आम्हाला, तिरंगा तिच्या हातात आता दिसायलाच पाहिजे, हे एकच स्वप्न आहे आता आमचं. रिया, इंडियासाठी तुला गोल्ड मेडल जिंकायचंय ना पॅरामध्ये? येस, से थंब दाखव. येस. तर हीच एक दुर्दम्य इच्छाशक्ती असते कोणत्याही गोष्टीवरती मात जर करायची असते. म्हणजे अनेकदा म्हटलेलं आहे कार्यक्रमामध्ये, सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होते. ज्या ठिकाणी आत्मविश्वास असतो आणि त्या आत्मविश्वासाला ज्यावेळेस रियाच्या आईबाबांसारखे पालक असतात, त्यांच्या नातेवाईकांसाठी त्यांच्या फॅमिली सारखे लोक उभे राहतात, त्यावेळेस ही गरुड झेप घ्यायला वेळ लागत नाही. पण त्याचबरोबर रियाचं देखील तितकंच कौतुक आहे की तिला कदाचित आज त्या गोष्टींच्या लिमिटेशन्स माहीत नाही, परंतु जी काही गोष्ट करायची ती मला बेस्ट करायची आहे. आणि रियाने या कार्यक्रमाच्या शेवटी थंब दाखवलंय की मला इंडियासाठी गोल्ड मेडल मिळवायचंय. नक्की तो एक दिवस येईल की या दिवशी, त्या दिवशी आपल्या कोल्हापूरचा डंका पुन्हा एकदा कुठल्या तरी ऑलिम्पिक मध्ये वाजेल आणि त्यावेळेस रिया भारताचं प्रतिनिधित्व करत त्या ठिकाणी उभी असेल आणि त्या ठिकाणी तिच्या गळ्यामध्ये गोल्ड मेडल घालत असताना मागच्या बाजूला भारताचं राष्ट्रगीत सुरू असेल. या सगळ्यांच्या शुभेच्छा रियासाठी हव्या आहेत आणि रियाच्या दैदिप्यमान कारकिर्दीकडे आमचं सुद्धा लक्ष असणार आहे. पण तुर्तास आपण इथंच थांबू आणि आज रोहिणी मॅडम आणि रिया तू सुद्धा या ठिकाणी आली, छान रीतीने गप्पा मारल्या. रियाच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुमच्या या सुंदर वेळेबद्दल थँक्यू. थँक्यू रिया. नमस्कार करा. येस.